दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर हा सण साजरा केला जातो। मुंबईमध्ये 100 वर्षांपेक्षा सुद्धा काही जुने चर्चेस आहेत। सर्वात जुनं असलेलं माहीम इथल्या व्हिक्टोरिया चर्चमध्ये सुद्धा नाताळ साजरा करण्याची तयारी पाहायला मिळते। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। बघूया। फादर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। फादर, काय सांगाल, येशू ख्रिस्तांचा जन्मापासून ते अगदी ही कहाणी जी आहे ती मांडण्यात येते बऱ्याच चर्चच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी। माहीम चर्चमध्ये देखील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, देखावा सादर करण्यात आला। यावेळेसचा विषय काय आहे यामध्ये काय संदेश देण्यात येतोय? तर ख्रिसमसचा जो अवसर असतो त्याचा एक प्रतीक म्हणून क्रीप याला म्हणतो आपण, क्रीप किंवा गोठा म्हणतो त्याप्रमाणे ना। आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळे विषय घेतले जातात, पण या वर्षाचा विषय जो आहे ना तो या ठिकाणी आशे विषय आहे, आशा। कारण 2025 वर्ष जे आहे हे शताब्दी वर्ष आहे आणि त्या वर्षाची तयारी म्हणून एक वर्ष आता सगळे ख्रिस्ती लोक तयारीला लागणार आहेत की ते वर्ष साजरा करण्यासाठी। आणि त्या वर्षाची तयारी करण्यासाठी विषय दिलेला आहे आमच्या संपूर्ण अधिकाऱ्याने ना। विषय कोणता आहे की आशेची यात्रेकरू, पिलग्रिम्स ऑफ होप। आणि तो विषय या ठिकाणी निवडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ना। कारण आज पाहिलं तर लोकांच्या जीवनामध्ये ती आशा जी आहे ती कुठे कमी झालेली आहे। बघत आहेत की सगळं होईल का, चांगलं होईल का। आणि म्हणून या ठिकाणी विषय आहे एका म्हातारी व्यक्तीचे विषय आहे ना, कोणीतरी मदत करावी। त्या ठिकाणी कुटुंबाचा विषय आहे, कुटुंबामध्ये एक प्रकारे वैर निर्माण झालेला आहे, टेन्शन निर्माण झालेलं आहे। ते कुटुंब एकत्र येईल का ती आशा निर्माण झालेली आहे। पुढे देखील युवकांचा विषय दिलेला आहे, त्या ठिकाणी युवकांमध्ये देखील निराशा आहे, पण ही निराशा कुठेतरी आपण निराशेमध्ये बाहेर पडता येईल का, म्हणून त्या ठिकाणी तो विषय दाखवला की आशा जी आहे ना ती आशा पुढे ठेवून आपल्याला यात्रा करायची आहे। कारण मनुष्यामध्ये जर आशा नसेल तर मनुष्य जगू शकत नाही।